बाल कामगार म्हणजे चाइल्ड लेबर हा एक गुन्हा आहे। बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 नुसार 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कामावर ठेवणे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणे हा कायद्याचे उल्लंघन आहे आणि त्याला शिक्षा होऊ शकते। मात्र पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या खैरेपाडा ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा नगर येथे बालमजुरीचे एक प्रकरण आताच समोर आलं आहे। 9 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास बोईसर जवळील खैरेपाडा ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा नगर येथील एका चायनीजच्या दुकानात कामगार आयुक्तांनी पोलिसांसोबत धाड टाकून कारवाई केली। यावेळी या दुकानात काम करणारी एक बाल कामगार मुलगी पोलिसांनी ताब्यात घेतली, तर यावेळी घाबरलेली इतर काम करणारी मुले या दुकानातून पळून गेली। तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तर या प्रकरणी चायनीज दुकान मालकाला अटक किंवा गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबाबत स्पष्ट माहिती हाती लागलेली नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार 8 जुलै रोजी जनसामर्थ्य आदिवासी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक, पालघर पोलीस अधीक्षक आणि कामगार उपायुक्त विजय चौधरी यांना या प्रकरणी पत्रव्यवहार करण्यात आले होते। जनसामर्थ्य या आदिवासी संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष महेश धोडी यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते की खैरेपाडा ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा नगर येथे चायनीज कॉर्नरवर म्हणजेच या दुकानामध्ये बाल कामगार काम करीत असल्याची तक्रार जनसामर्थ्य आदिवासी संघटनेने केली होती। तसेच याच चायनीज दुकानामध्ये एका मुलीला सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करायला लावलं जात आहे। त्या मुलीचे आधार कार्ड तपासून तिचे वय तपासून याची शहानिशा करून या चायनीज दुकान मालकावर गुन्हा दाखल व्हावा। तसेच याच चायनीज कॉर्नरवर मुले 12 वाजेपर्यंत बसून त्या मुलीची अप्रत्यक्ष छेड करताना तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींना, स्त्रियांना टोमणे मारण्याचा प्रकार येथे सतत सुरू असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं। तर त्या अनुषंगाने महेश धोडी यांच्या पत्राची गंभीर दखल घेत 9 जुलै रोजी चायनीजच्या दुकानात कामगार आयुक्तांनी धाड टाकत कारवाई केली। यावेळी पोलिसांनी एका बाल कामगार मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली आहे। तर पालघर जिल्ह्यातून बाल कामगार प्रथा संपवून बाल कामगार मुक्त जिल्हा करण्यासाठी संबंधित विभागांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच विविध खासगी आस्थापनावर धाडी टाकाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत। पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे 9 जुलै रोजी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत पालघर जिल्ह्यात आढळून आलेले तसेच पालघर जिल्ह्याचे रहिवासी असलेले वेठबिगार कामगारांना तात्काळ आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच जास्तीत जास्त असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिले। तसेच विविध शासकीय विभाग, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेऊन बाल कामगारांविरोधात व्यापक जनप्रबोधन राबवावे। बाल कामगार प्रथेला कायमचा आळा बसवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणं आवश्यक आहे। जिल्ह्यातील नागरिक, प्रशासन, शिक्षक, पालक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास पालघर जिल्हा बाल कामगार मुक्त होऊ शकतो असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी या बैठकीत व्यक्त केला।